गुड मॉर्निंग फॅमिली. जसं की तुम्हाला माहिती आहे, हे माझं आहे ॲनिव्हर्सरी वीक आणि आम्ही दरवर्षी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला कुठे ना कुठे फिरायला जात असतो. कुठे ना कुठे म्हणजे नियर बाय प्लेसेस जे 2 दिवसामध्ये आपण फिरू शकतो, जसं की मुंबई, पुणे, गोवा तर आमचा फॉर एव्हर बेस्ट प्लेस आहे आमच्यासाठी. तर यावेळेससुद्धा आता आम्ही चाललेलो आहे आमची ॲनिव्हर्सरी वीक सेलिब्रेट करायला गोव्याला. तर तुम्ही तयार आहात माझ्यासोबत यायला? ही माझी गोव्याला फिरायची कमीत कमी 15 ते 20 वेळाची वेळ आहे. तरी पण गोवा इज अमेझिंग प्लेस. तुम्ही किती वेळा जा तरी ते कमीच आहे. ते डिपेंड आहे तुमच्या नेचरवरती किंवा तुम्ही ते गोवा कसं एन्जॉय करता त्याच्यावरती. तर मी जाते आहे गोव्याला ॲनिव्हर्सरी वीक सेलिब्रेट करायला. तर तुम्ही सुद्धा तयार आहात माझ्यासोबत यायला? आहात ना? तर चला मग. तर आम्ही नाश्त्याला आलो मालगुणमधल्या क्षुधा शांती या छोट्याशा दिसणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये. पण सकाळची एवढी गर्दी होती तिथे आणि इतकी चव तर भन्नाट होती, एकदम मस्त, अगदी घरगुती जेवण होतं तिथे. म्हणजे आम्ही ब्रेकफास्ट वडापाव खाल्ला. मी तर नेहमीप्रमाणे इडली सांबार वडा पाव असं काही काही खाल्लं. पण तुम्ही आला तिथे तर नक्की ट्राय करा. आणि देव जाणे या रस्त्याचं काम केव्हा पूर्ण होणार आहे. गडकरीजी प्लीज डू इट फास्ट. आणि फायनली आम्ही पोहोचलो आमच्या विलावरती, जो आम्ही बुक केला होता. आमच्यासोबत आणखी एक कपल होतं. तर आम्ही असं एक 3 BHKच असं विला केला होता. ॲक्च्युली आम्ही 2 BHKच बुक केला होता, पण आम्हाला त्यांनी कॉम्प्लिमेंटरी 3 BHK म्हणून दिला. तर हे इतकं छान होतं ना, मला खूप आवडलं. आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो विला आहे तो बागा बीचपासून अगदी 500 मीटर अंतरावरती असेल. म्हणजे तुम्ही शॉपिंग जातो म्हणा किंवा पब्समध्ये जातो म्हणा, अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती होतं. तर याचं नाव होतं व्हाईट कोको. जर तुम्हाला ग्रुपने यायचं असेल तर नक्की तुम्ही या विलासाठी ट्राय करू शकता, बुकिंग करू शकता. याचे कॉन्टॅक्ट नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण खूप छान त्यांनी तिथला फूड तर मी काय सांगू, अप्रतिम चविष्ट. तिथलं ब्रेकफास्ट म्हणा, आम्ही 2-3 वेळा तिथला मेनू ऑर्डर केला मुलांसाठी, आमच्यासाठी. जबरदस्त भन्नाट अशी चव तिथल्या पदार्थांची. तिथला कुकला खरंच मला भेटायला हवं होतं. खूपच छान त्यांनी बनवलेलं होतं. तर असा छानसा विला मला खूप आवडला. खूप छान त्यांनी डेकोरेट केलं होतं. तिथले वाईब्स सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या गोव्यातल्या वाईब्स त्या हॉटेलमधनं येत होत्या आम्हाला. हॉटेल बघूनच मन फ्रेश झालं होतं. बाहेरनंही व्ह्यू इतका सुंदर होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे आम्हाला एक तर पर्सनल फूड होता, पर्सनल टेरेससुद्धा होतं. हे असं वर जाऊन तुम्हाला ब्रेकफास्ट करण्यासाठी स्पेशल अशी सोय होती. झोपाळा तर माझा ॲज युजल फेवरेट. झुला बघूनच मी खूप खुश झाले. बाईला किचन काही सुटत नसते. गोव्याला येऊन पण स्वयंपाक. मुलांसाठी मॅगी बनवते. या खायला मॅगी. आणि संध्याकाळी आम्ही असं छानसं तयार होऊन निघालो बागा बीचवरती. वॉकेबल डिस्टन्स होतं, लगेच पोहोचलो. गोवा म्हणजे वाईब. मला हे लाईटिंग, तिथलं म्युझिक, तिथलं DJ मला हे खूप आवडतं. गोव्यामध्ये येऊन बागा बीचवरती आलं आणि हे मी खूप मिस करत असते. मला खूप आवडतं इथे आल्यावरती. काय वाईब्स आहेत ना बघा. सगळीकडे लाईट्स, लाऊड म्युझिक, संध्याकाळची वेळ, छान शांत हवा, खूपच छान. आम्ही भरपूर इथे एन्जॉय केला, भरपूर फोटोज काढल्या. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे कसिनोला. कसिनोला हा आमच्यासाठी सगळ्यात पहिला अनुभव होता. आम्ही इतके वेळा गोव्याला आलो आहे, पण कसिनोला कधीच आमचं झालं नाही. आणि फायनली आम्ही यावेळेस ठरवून आलो होतो की कसिनोमध्ये जायचंच आहे. तर हे आतमधनं असं होतं. तर अशा छोट्या बोटीने जायचं होतं त्या मोठ्या कसिनोपर्यंत.
आम्ही गेलो होतो कसिनो प्राईडमध्ये. सगळ्यात आधी आम्ही गेलो डेकवरती. तर डेकवरचा हा असा व्ह्यू होता. तिथं टेबल चेअर्स लागले होते, समोर स्टेज होता, फूड मेनू काउंटर्स लागले होते. मस्त वाईब होती. आल्याला छान वाटायला लागलं. बाहेर नाही असं काही दिसत होतं. तिथे अजून बरेचसे कसिनो होते. बिग डॅडी होतं, मॅजेस्टिक होतं आणि ग्राउंड फ्लोअरला म्हणजे हे 3 फ्लोअरचं होतं. तर ग्राउंड फ्लोअरला तिथे होतं असं मुलांसाठी प्ले झोन. म्हणजे मुलांना तिथे एंगेज करून होतो आम्ही. मुलं गेम खेळत होती, मुलं ड्रॉइंग करत होती. विधीने तर एक छान टॅटू केला होता हातावरती. मुलांनी पण धमाल केली तिथे. ॲक्च्युली कसिनोमध्ये आमच्यापेक्षा मुलांनी जास्ती मजा केली. जर इथे आलात आणि विचार कराल की मुलं आहे तर आम्ही कसं जायचं, तर अजिबात टेन्शन घेऊ नका, बिंदास जा. इथले लाईव्ह शो तर बाबा जबरदस्त होते. एकदम एनर्जेटिक सगळे परफॉर्मन्स होते. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही कसिनोमध्ये खाली गेलो आणि तिथे शूटिंग, फोटोग्राफी अलाऊ नव्हती. त्याच्यामुळे आम्ही तिथलं खाली शूट नाही करू शकलो. पण तिथे आम्ही पण मज्जा केली. मुलांना गेम झोनमध्ये सोडून आम्ही तिथे खाली गेलेलो होतो. खाऊन पिऊन आम्ही अशी मजा केली तिथे. आणि आमचा हा डे 1 इथे संपतो. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि हां, ॲनिव्हर्सरीसुद्धा तुम्ही मला या ब्लॉगमध्ये विश करू शकता. भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. स्टे ट्यून. बाय.